नमस्कार सर्वांना। तर आजपासून श्रावण महिना चालू होतोय। तर श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार हा वर्षातील 5वा महिना आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला पौर्णिमेला चंद्र जो आहे तो श्रवण नक्षत्रात असतो, त्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे। आणि श्रावण महिन्याचे महत्त्व काय ते जाणून घेऊयात अगोदर। तर हा महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित आहे आणि समुद्र मंथनाची कथा याच्याशीच रिलेटेड आहे। नैसर्गिक सौंदर्य, व्रत वैकल्य आणि सणांचा राजा म्हणून हे श्रावण महिन्याला ओळखले जाते। श्रावण महिन्यात बरेचसे सण असतात, जसे की श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन, बैलपोळा आणि इतरही महत्त्वाची सण आहेत। या व्यतिरिक्त श्रावणात हरियाली तीज, कृष्ण जन्माष्टमी, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी असे बरेचसे सण येतात। श्रावण महिन्याचं महत्व काय, तर हा महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित आहे। असे मानले जाते की या महिन्यात भगवान शंकराची पूजा, अभिषेक आणि व्रत केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। आणि समुद्र मंथनाची कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून हलाहल नावाचे विष बाहेर पडले होते, जे भगवान शंकरांनी प्राशन करून जगाचे रक्षण केले। ही घटना श्रावण महिन्यात घडली, म्हणून या महिन्याला शिवासाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। आणि नैसर्गिक सौंदर्य म्हणजे श्रावण महिना पावसाळ्याच्या मध्यभागी येतो। या काळात निसर्ग हिरवागार होऊन नटलेला असतो, सर्वत्र ताजेपणा आणि आल्हाददायक वातावरण असते, जे मन आणि आत्म्याला शांती देते। आणि व्रत वैकल्य म्हणजे श्रावण महिना हा व्रत वैकल्य आणि सणांचा राजा मानला जातो। या महिन्याला अनेक महत्त्वपूर्ण सण आणि उपवास येतात, ज्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण भरून जाते। आणि श्रावण सोमवार झाला, मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा हे सर्व सण तर आहेत। पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध नसले तर जे उपलब्ध आहे ते वापरूनही पूजा करता येते। महत्वाचे म्हणजे भक्तिभाव आहे। तर पार्थिव शिवलिंगाचे महत्व काय हे जाणून घेऊयात। असे म्हणतात की पापनाश आणि मोक्ष प्राप्ती, सुख समृद्धी, रोगमुक्ती आणि थेट भगवान शिवाशी संबंध आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे। आणि याचा विधी म्हणजे आपल्याला पवित्र माती लागते यासाठी, जी की आपल्याला शुद्ध गंगाजलाने शुद्ध करून घ्यायची आहे आणि मातीला पाणी घालून शिवलिंगाचा आकार द्यायचा आहे आणि छोटे किंवा मोठे जसे आपल्याला सोयीस्कर वाटतील त्यानुसार आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायचे आहे। मी पार्थिव शिवलिंग तर बनवलंच आहे, त्यासोबत आणखीन 108 शिवलिंग मी बनवून घेतले आहेत। तर पूजा साहित्य असं आहे की शुद्ध पाणी अभिषेकासाठी लागणार आहे आपल्याला, अक्षत, फुले जसे की बेलपत्र, धोत्र, आकड्याची फुले, पांढरी फुले, दिवा, मोस्टली तुपाचा दिवा यूज करायला हवा, नैवेद्य जसे की फळे, मिठाई, दूध, गाईचं तूप लागणार आहे, कापूर लागणार आहे, पंचामृत जसे की पंचामृतासाठी दूध, दही, तूप, साखर आणि मध यांचे मिश्रण, नवे वस्त्र शिवासाठी म्हणजे पार्थिव शिवलिंगासाठी, चंदन आणि रोळी। आणि पूजा विधी असा आहे की आपल्याला स्नान करून शुद्ध होऊन या पूजेसाठी बसायचे आहे, पूजेचा संकल्प घ्यायचा आहे आणि पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची आहे, मग आवाहन करायचं आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे, वस्त्र घालायचे आहेत, अक्षत, फुले, बेलपत्र अर्पण करायचे आहेत, चंदन आणि रोळी लावायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, फळे, मिठाई जे काही आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, धूप दीप द्यायचा आहे, मंत्र जप करायचा आहे, नंतर प्रदक्षिणा घालायची आहे, क्षमा प्रार्थना करायची आहे, आरती करायची आहे, त्यानंतर विसर्जनही करायचं आहे। पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे म्हणतात आणि कोणतीही पूजा करण्यासाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध नसले तर जे उपलब्ध असेल ते वापरूनही आपण पूजा करू शकतो, फक्त मनात भक्तिभाव असणे महत्त्वाचे आहे असं म्हणतात। तर ही पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची पूर्णतः माहिती आहे। हा व्हिडिओमध्ये बरंच
जे काही माझ्याकडे साहित्य आहे किंवा ज्या प्रकारे मी पूजा केली आहे हे पूर्ण मी व्यवस्थित प्रकारे रेकॉर्ड केलं आहे. सो पार्थिव शिवलिंगासाठी ना आपल्याला नदी किनारी किंवा तलाव किनारी, मंदिर परिसर किंवा एखादं बाग असेल म्हणजेच गार्डन, इथली शुद्ध माती आणायची आहे. त्यामध्ये काळी, लाल, पांढरी किंवा पिवळी माती ही आपण वापरू शकतो आणि त्याने आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचे आहे. या पूजेचा थेट शिवलिंगाशी म्हणजे शिवाशी संबंध आहे म्हणतात, म्हणून ही पूजा एकदा तरी श्रावण महिन्यात नक्कीच करा.